लग्नाच्या दिवशी बऱ्याच ब्राईड कळत नकळत या चुका करतात. त्या कोणत्या चुका आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी ब्रायडल टिप्स दिलेल्या आहे, जसे की शॉपिंग लिस्ट कशी करायची, मेकअप ठरवताना किंवा बुक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तसंच तुमची अरेंजमेंट म्हणजे तुमची पॅकिंग कशी असली पाहिजे, सोबतच लग्नाच्या दिवशी तुमच्या इमर्जन्सी किटमध्ये काय काय पाहिजे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. खरं तर हा व्हिडिओ फक्त ब्राईडसाठी नसून प्रत्येकीसाठी आहे. या व्हिडिओमधून खूप काही शिकण्यासारखं आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. लग्नामध्ये तुम्ही जो ब्लाऊज घालणार असाल तो अगदी फिटिंग न करता थोडंसं लूज ठेवा. ज्यावेळी दोन विधींमध्ये आपल्याला वेळ नसतो, ज्यावेळी क्विक चेंज असतो, त्यावेळी थोडासा लूज असेल तर तो पटकन आपण घालून चेंज करून जाऊ शकतो. पण ते जर टाईट शिवलात तुम्ही तर तो घालायला जड जातो आणि आपला वेळ पण बराचसा जातो. ज्यावेळी तुम्ही ब्लाऊज शिवाल त्यावेळी थोडंसं आत फॅब्रिक सोडा. म्हणजे काय होतं की लग्नानंतर आपली साईज चेंज होते. आज जर तुम्ही थोडीसं फॅब्रिक किंवा माया सोडली नाहीत तर नंतर तो ब्लाऊज तसाच पडून राहतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या 2-3 दिवस आधी तुम्ही पुन्हा एकदा ब्लाऊज घालून बघा. तुम्हाला तो टाईट होतोय का लूज होतोय हे चेक करा, म्हणजे लग्नाच्या दिवशी प्रॉब्लेम होणार नाही. लग्नाच्या दिवशी कसं सगळं नवीन असतं, त्यामुळे आपण सँडल सुद्धा नवीन घेतो. पण काय होतं, जर तोच डायरेक्टली नवीन सँडल आपण लग्नाच्या दिवशी घातलात तो रुततो, टोचतो, आपण अनकम्फर्टेबल होतो. त्याच्यामुळे लग्नाच्या आधी थोडंसं बाहेर नाही पण घरातल्या घरात तुम्ही थोडंसं घालून आहे ना लूज करा, म्हणजे तो तुमच्या पायाला कम्फर्टेबल होईल, तुमच्या पायाला सवय होईल, म्हणजे लग्नाच्या दिवशी तुम्ही छान कम्फर्टेबल राहाल. तसं विधीमुळे सँडलचा जास्त वापर होणार नाही, पण ज्यावेळी तुमची ब्राईडची एंट्री असते त्यामुळे तुमचे व्हिडिओज होतात. पण त्यात जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर लगेच तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. सँडल कम्फर्टेबल असावा. लग्नाच्या दिवशी तुम्ही काय काय घालणार आहे हे जर डिसाईड झालं की बँगल्स घ्या. बँगल सिलेक्ट करताना ते तुमच्या आउटफिटवरती जाते का हे बघा. म्हणजे तुम्ही जे काही साडी घालणार असाल किंवा काही गाऊन असेल किंवा काही असेल ते तुमच्या आउटफिटवरती मॅच होते का ते पहा. शक्यतो आपला हिरवा चुडा असतो आणि त्याच्या मागे पुढे किंवा मध्ये आपण गोल्डन बँगल्स किंवा काही जण डायमंडमध्ये किंवा मोतीमध्ये घेतात. पण ते सिलेक्ट करताना सुद्धा असे घ्या की ज्याचं वरचं जे साईड असते ती सॉफ्ट घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण चालताना किंवा हात वगैरे वर खाली करताना ते बँगल्स आहेत आपल्या साडीमध्ये किंवा दुपट्टामध्ये अडकतात. मग ते हळूहळू त्याचे धागे निघायला चालू होतात, मग तुमची अख्खी डिझायनर साडी खराब होते. त्याच्यामुळे बँगल्स घेताना ही काळजी नक्की घ्या. लग्नाआधी हेअरकट अजिबात करू नका. तुमचे जेवढे लॉंग हेअर असतील किंवा जेवढे मोठे केस असतील तेवढी छान तुमची हेअरस्टाईल होते. तुम्ही जर हेअरकट केला तर हेअरकट सपोज तुम्ही लेअर कट केला किंवा स्टेप कट केला तर ते स्टेप्स असतात. त्यामुळे काय होते की छोटे छोटे केस आहेत ना हेअरस्टाईलमधून बाहेर यायला चालू होतात. मग ते फिक्स करायला जास्त प्रोडक्ट वापरायला लागतात, त्यामुळे तुमचे केस सुद्धा डॅमेज होतात. किंवा मेकअप आर्टिस्ट गेलेले असते त्यावेळेस तुम्ही स्टेजवरती सपोज अचानकच तुमचा एक केस बाहेर येतो तर ते खूप ऑकवर्ड दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही हेअरकट अजिबात करू नका की जेणेकरून तुमची हेअरस्टाईल छान बसेल आणि तुमचे लॉंग हेअर राहतील. त्यामुळे तुमची हेअरस्टाईल मध्ये जास्त ऑप्शन सुद्धा मिळतात. त्यामुळे लग्नाआधी केस अजिबात कट करू नका. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की लग्नाच्या आधी हेअर ट्रीटमेंट करायची की नाही करायची. तर हेअर ट्रीटमेंट म्हणजे जसं की स्ट्रेटनिंग आहे, स्मूथनिंग आहे, केराटिन आहे, सिस्टीन आहे किंवा हेअर स्पा आहे, तर हे शक्यतो टाळायचे. हे ट्रीटमेंटमुळे काय होतं की तुमचे हेअर स्मूथ होतात, सिल्की होतात. तर याच्यामुळे लग्नाच्या दिवशी आपल्याला हेअरस्टाईल करता येत नाही का, आता त्याच्यावरती ग्रीप बसत नाही. मग अशा वेळी आपल्याला जास्त हीट किंवा हेअर प्रोडक्ट्स वापरावे लागतात, ज्यामुळे तुमचे केस अजून डॅमेज होतात. त्याच्यामुळे शक्यतो लग्नाच्या आधी काही करू नका. आता स्किन केअर रुटीन. त्वचेची काळजी घ्यायला कधीपासून सुरुवात करायची, तर लग्नाच्या 3 महिन्या आधीपासूनच तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे, म्हणजे लग्नापर्यंत तुमची स्किन छान ग्लो करेल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माझ्या लग्नाला आता 1च महिना राहिला आहे, तर अशा वेळी नवीन काही प्रोडक्ट न यूज करता एकतर तुम्ही सलूनमध्ये फेशियल्स वगैरे करू शकता. जर तुमची स्किन खूपच प्रॉब्लेमॅटिक असेल तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. याच्यामुळे इन्स्टंट तुम्हाला ग्लो मिळतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही पिलिंग करू शकता किंवा तुमची स्किनची जी काही रिक्वायरमेंट आहे की तुमच्या स्किनचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यानुसार डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करतात, त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता.
पण अचानक कुणीतरी काहीतरी प्रोडक्ट सजेस्ट केला आहे म्हणून ते वापरायला जाऊ नका. याच्यामुळे काय होतं की तुमची स्किन खराब होऊन तुमचा स्पेशल डे सुद्धा खराब होऊ शकतो. आता मेकअपला बसण्याआधी काय काय काळजी घ्यायची, तर सगळ्यात आधी व्यवस्थित तुमचा फेस व्यवस्थित वॉश करून घ्यायचा. तो फेस वॉशने किंवा क्लिन्झरने तुम्ही प्रॉपर वॉश करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर डर्मॅटॉलॉजिस्टनी एखादी मॉइश्चरायझर असेल सजेस्ट केलं असेल तर ते तुम्ही लावून बसा. म्हणजे मेकअप आर्टिस्ट आले की लगेच मेकअप स्टार्ट होईल, तुमचा वेळ वाचेल. मेकअपच्या आधी केसांची काय काय काळजी घ्यायची, तर सगळ्यात आधी मेकअप ज्या दिवशी आहे तुमचा त्या दिवशी सकाळी तुम्ही व्यवस्थित केस धुवून घ्या. फक्त शॅम्पूने वॉश करा, कंडिशनर वापरू नका, नाहीतर कंडिशनरमुळे पुन्हा तुमचे केस सिल्की होतात, ज्याच्यामुळे हेअरस्टाईल करायला अवघड जातं. ज्यावेळी तुम्ही हेअर वॉश कराल त्यावेळी केसांमध्ये अजिबात ऑइल राहणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर काय होतं, तुमचे केस जर तेलकट राहिले तर आपल्याला हेअरस्टाईलला जो बाउन्स द्यायचा असतो ना केसांना तो देता येत नाही, नाहीतर मग तुमचे केस मग फ्लॅट दिसतात. त्याच्यामुळे शक्यतो हेअर वॉश करताना केस अजिबात ऑइली ठेवूच नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या दिवशी एक स्पेशल रूम बघा. का तर ब्राईडचे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं की ब्राईडच्या लग्नाचे साडीज खूप महागड्या असतात, परत त्यांच्या गोल्डच्या ज्वेलरी सुद्धा असतात. बरेच जण लग्नामध्ये गोल्ड ज्वेलरी घालतात किंवा काही रेंटल ज्वेलरी आणतात, तर एकतर ती चोरीला जायचे चान्सेस असतात किंवा पुन्हा काहीतरी इकडे तिकडे ठेवण्यात येतात. त्याच्यामुळे सेपरेट रूम केली तर ब्राईड आणि तुमची मेकअप आर्टिस्ट आणि तुमची कोणी मैत्रीण असेल किंवा तुमचे नातेवाईक कोणी एखादा असेल जे तुम्हाला हेल्पसाठी एखादी ठेवायची, म्हणजे जास्त गोंधळ नाही उडत. बऱ्याच वेळेस 2 विधींच्या मध्ये आपण थकलेला सुद्धा असतो, तर अशा वेळी तुम्ही मेकअप करूपर्यंत एक पॉवर नॅप सुद्धा घेऊ शकता. आता सगळे विधी झाले, तुमचं लग्न झालं, तुम्ही घरी गेलात, तर अशा वेळी मेकअप रिमूव्ह करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. आता मेकअप रिमूव्ह कशाने करायचा, तर बाजारात बरेच क्लिन्झिंग बाल्म मिळतात किंवा मिसेलर वॉटरने सुद्धा तुमचा मेकअप खूप छान निघतो. पण मेकअप हा व्यवस्थितच काढा, नाहीतर बऱ्याच जणांना मग रॅश होतात किंवा पिंपल्स येतात. तर ते काय येतात, तर तुमचा मेकअप हा पोर्समध्ये राहतो, त्याच्यामुळे तुमचे पोर्स ब्लॉक होतात आणि पिंपल्स यायला चालू होतात. त्याच्यामुळे मेकअप हा प्रॉपर रिमूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमची स्किन अजिबात खराब होणार नाही. लग्नाच्या आधी तुमचा डाएट सुद्धा प्रॉपर असला पाहिजे, जसं की बाहेरचं तेलकट तुपकट खाऊ नका, व्यवस्थित हेल्दी जेवण जेवा. बऱ्याच जणांचं काय होतं की तेलकट काहीतरी खाल्लं की लगेच बॉडी रिॲक्ट करते आणि तुम्हाला लगेच चेहऱ्यावरती पिंपल यायला चालू होतात. त्याच्यामुळे लग्नाआधी 2 ते 3 महिने तरी निदान तुम्ही थोडंसं डाएट फॉलो करा, सोबतच भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या. झोप जरी नाही झाली तरी तुमची चिडचिड होते, स्ट्रेस येतो किंवा तुमच्या डोळ्यांच्यामध्ये डार्क सर्कल यायला चालू होतात किंवा बऱ्याच जणांचे डोळे देखील इथे सुचतात. लग्नाच्या दिवशी इमर्जन्सी किटमध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे एक चॉकलेट्स किंवा तुमचे ORS वगैरे असतात ते जवळ ठेवा. विधींच्या मध्ये आपल्याला थोडंसं कंटाळा आल्यासारखं होतं किंवा थोडंसं विकनेस येतो, दमल्यासारखं होतं, तर अशा वेळी तुम्ही चॉकलेट्स किंवा ORS वगैरे घेतलं तर तुम्हाला थोडंसं फ्रेश पण वाटेल आणि एनर्जेटिक वाटेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा बरं का. मी असंच दर आठवड्याला नवनवीन फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी पोस्ट करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.